तो माणूस एवढा मोठा होता की असं पटकन त्यांच्या डोक्यावर येणं अवघड आहे. की जिवंतपणे तो माणसांना मदत करत होताच, माणसांचं भलं करत होताच, पण तो नसताना, तो माणूस गेल्यानंतर सुद्धा तो माझ्यासारख्या एका नटाचं भलं करून जातोय. प्रवीण सारखा इतका मातब्बर दिग्गज, त्याला मी काय सजेशन देणार? फिजिकली सुद्धा, अपीअरन्स वाईज सुद्धा जास्तीत जास्त इनर स्पेसमध्ये आम्ही घुसण्याचा प्रयत्न केला आहे साहेबांच्या, दिघे साहेबांच्या. अर्थात ती व्यक्तिरेखा किंवा तो माणूस एवढा मोठा होता की असं पटकन त्यांच्या डोक्यावर येणं अवघड आहे. प्रवीणनी स्वतः अत्यंत दुप्पट जबाबदारीने भाग 2 लिहिला आहे आणि दुप्पट स्केलनी त्यांनी दिघे साहेबांना आणण्याचा प्रयत्न केला आहे. आईवडिलांचा टाहो जेव्हा ते ऐकतात, त्यांच्या मुलीबद्दल काय झालंय हे जेव्हा ते ऐकतात, पहिल्या भागात तो सीन आहे, त्याच्यानंतर आगीसारखे तळपणारे पण दिघे साहेबच आहेत आणि प्राण्यांवरती प्रेम करणारे पण दिघे साहेबच आहेत. मला अजून पुढचा प्रश्न पडलाय, तुझ्या पुढचा प्रश्न पडलाय की आता तिसऱ्या भागात प्रवीण काय दाखवेल, की हा काय माणूस असेल, काय जादू असेल या माणसाची, की जिवंतपणे तो माणसांना मदत करत होताच, माणसांचं भलं करत होताच, पण तो नसताना, तो माणूस गेल्यानंतर सुद्धा तो माझ्यासारख्या एका नटाचं भलं करून जातोय, ज्याच्याबद्दल अनेकांना असं वाटतं की याला काहीतरी ड्यू आहे, याचं काहीतरी ड्यू आहे. कित्येकदा जमिनीवर झोपलेले भाऊ, कारण त्या सिनेमातल्या नट्यांनी किंवा नटांनी, जो तेव्हाचा सो कॉल्ड सुपरस्टार होता, त्यांनी काहीतरी तमाशे केले की मला हीच रूम पाहिजे, मला तीच रूम पाहिजे, तर मग निळूभाऊंनी पडती बाजू घेऊन जी साधी रूम आहे त्यात झोपले. मग त्यातही कशाला या बेडवर अजून 2 जण झोपतील म्हणून मग मी जमिनीवर सतंजी टाकून झोपलो. ही माणसं जर का या लेवलला वागू शकतात तर मी कोण आहे यार? मी अर्धा टक्का पण नाही आहे यांच्या दृष्टीने. त्या कलेप्रती आपलं असलेलं योगदान, त्याच्याप्रती असलेली आपली निष्ठा, तो जो नटराज आपण म्हणतो, ज्याच्या पाया आपण पडतो, त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी ते नाटक आहे. पण जिच्या प्रतिक्रियेसाठी मी असोसलो ती काही बोलतच नाहीये. तर काही तो अख्खा दिवस संपला आणि मी घरी गेलो आणि मी मंजुला म्हणलं, अरे बोल यार, आता तर बोल, कसा वाटला तुला? तर ती म्हणली की नाही, अप्रतिमच काम केलंस तू, पण मीच जर हे तुला तिथे सांगितलं असतं तर तुला त्या लोकांच्या प्रतिक्रिया थोड्या कमी वाटल्या असत्या. वेरॅज त्यांच्या प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत, माझी तुला घरी आल्यानंतर मिळणारच आहे. गंमत अशी की ते तिचं स्वप्न होतं आणि ते तिला हवं तसं घर मिळणं, ते मिळणं आम्हाला वेळच्या त्याच वेळेत आणि ते पूर्ण होणं, या सगळ्यासाठी मला असं वाटतं की या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. डॉक्टर लागूंचे आशीर्वाद आहेत, निळूभाऊंचे आशीर्वाद आहेत, राजा गोसावींचे आहेत, अशोक सराफांचे आहेत, लक्ष्मीकांत बेर्डेंचे असतील आणि अर्थातच आता दिघे साहेबांचे. किंवा सेटवर जेव्हा, अर्थात प्रवीणसारखा इतका मातब्बर दिग्गज, त्याला मी काय सजेशन देणार? किंवा पण मी जेव्हा ॲक्टर म्हणून काम करत असतो तेव्हा मी कधीही दिग्दर्शकाच्या कामात इंटरफिअर करत नाही. नेव्हर. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. खरं तर जगणं समृद्ध करणाऱ्या काही कलाकृती असतात आणि त्याचा परिसस्पर्श ज्या वेळेला होतो तेव्हा आपण आपले राहत नाही, असा अनुभव बहुधा येतोय एका महानायकाला. आनंद दिघे प्रत्यक्षात जगत असताना प्रसाद ओकच्या मनात नेमकी काय घालमेल सुरू असते, प्रसाद ओक यांच्याकडून जाणून घेऊया. प्रसाद, खूप खूप स्वागत आहे लेट्सअपमध्ये. धन्यवाद. कारण जगणं बहारदार वगैरे सगळं होतं, वेगवेगळ्या व्यक्तिरेखा येतात आणि परकाया प्रवेश वगैरे कलाकाराला कायम खूप खुणावत असतो. अशा वेळेला एक बायोपिक आणि तोही 2 भागांमध्ये जगणं एक्सटेंड एवढं व्हावं आणि तेही इतकं बहारदार, कशा अर्थानं धर्मवीर 2 हा सिनेमा तुला खुणावतो आता? एकतर धर्मवीर भाग 1ला जो प्रतिसाद मिळाला, जो उदंड प्रतिसाद मिळाला, तो त्यावेळेला डेफिनेटली एन्जॉय केला गेला अर्थातच. पण आता ती जबाबदारी आहे याची जाणीव झाली. 1. 2 की पुन्हा एकदा तेवढी मोठी व्यक्तिरेखा पडद्यावर साकारायला मिळणं हा केवळ नशिबाचा भाग असतो. त्या न्यायाने मी स्वतःला भयंकर नशीबवान समजतो की पुन्हा एकदा दिघे साहेब साकारायला मिळत आहेत पडद्यावरती. पहिला भाग लोकांना जरी आवडला, लोकांनी त्याच्यावर प्रचंड प्रेम केलं, प्रतिसाद प्रचंड दिला,
जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचा. तरीही जेव्हा मला परत ही संधी मिळाली तेव्हा कुठेतरी माझ्यातला दिग्दर्शक जागा झाला आणि मी वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने माझाच चित्रपट एक 10-15 वेळा तरी पाहिला. धर्मवीर एकट्याने पाहिला आणि मग माझ्या असं लक्षात आलं की बारीक बारीक चुका झालेल्या आहेत. अच्छा. काही ना काहीतरी थोड्याशा उणीवा आहेत. मग मग अगदी त्या विगमध्ये असतील, काही मॅनरिझम्समध्ये असतील, कधी डायलॉग डिलिव्हरीमध्ये असतील, कधी थोडंसं ओव्हर झालं असेल, कधी थोडंसं कमी पडलं असेल. त्या सगळ्याचा आढावा मी त्या 10-15 वेळा जो चित्रपट पाहिला त्याच्यात मी तो घेतला आणि मग त्याच्यात मला ज्या चुका वाटल्या त्या चुका आहेत का नाही हे मी प्रवीणशी डिस्कस केलं, अर्थात लेखक दिग्दर्शक म्हणून. मग त्याला त्यातल्या जेव्हा वाटलं की हां ही चूक आहे किंवा ही ही उणीव आहे, ही भरून काढता येऊ शकते, मग त्या उणीवा भरण्याचा प्रयत्न दुसऱ्या भागात केला आहे. फिजिकली सुद्धा, ॲपिअरन्स वाईज सुद्धा जास्तीत जास्त इनर स्पेसमध्ये आम्ही घुसण्याचा प्रयत्न केला आहे साहेबांच्या, दिघे साहेबांच्या. अर्थात ती व्यक्तिरेखा किंवा तो माणूस एवढा मोठा होता की असं पटकन त्यांच्या डोक्यावर येणं अवघड आहे, पण तरीसुद्धा आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला आहे. आणि ज्या ज्या पद्धतीने दिघेसाहेब पहिल्या भागात दिसलेत त्याच्या कम्प्लीट कॉन्ट्रास्ट ते या भागात तुम्हाला दिसतील. येस, म्हणजे त्यांचं हे रूप अचंबित करून टाकणारं ठरेल प्रेक्षकांसाठी. म्हणजे उदाहरणादाखल गाणं बाहेर आलं, गणिताचं गाणं जे बाहेर आलं, तर या पद्धतीने दिघेसाहेब पहिल्या भागात दिसले नाहीत की लहान मुलांशी अत्यंत मिळून मिसळून वागतायत किंवा एक घटना त्यांच्या आयुष्यात घडली होती, त्या घटनेचा इम्पॅक्ट इतका प्रचंड झाला त्यांच्या आयुष्यात आणि अक्षरशः म्हणजे कोलॅप्स झाले होते दिघेसाहेब. एवढं पहाडी व्यक्तिमत्व पण अचानक असं खचून गेल्यासारखं झालं होतं त्यांना त्या घटनेमुळे पर्टिक्युलर. पण त्यातनं ते कसे उभे राहिले आणि त्या दुःखाचा त्यांनी समाजावरती कसा बदलून काय काय दिलं समाजाला, जे दुःख त्यांनी भोगलं ते परत कोणाच्या वाट्याला जाऊ नये, येऊ नये म्हणून त्यांनी काय ॲक्शन घेतली आणि त्याचा समाजाला काय फायदा झाला, हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग 2मध्ये आपल्याला दिसेल. त्यामुळे मला फार मजा आली पुन्हा एकदा हे कॅरेक्टर प्ले करताना. आणि अर्थात याचं 100% श्रेय प्रवीणलाच द्यायला हवं, कारण त्याच्या मी कायम असं म्हणतो की सरस्वती त्याच्यावर प्रसन्नच असते. म्हणजे ज्या पद्धतीने तो ओघवतं लिहितो किंवा ज्या पद्धतीने लोकांना इन्साइट्स जितक्या स्ट्रॉंग आहे, भयंकर स्ट्रॉंग आहे आणि ऑडियन्सची जी नाडी कळणं जे असतं ते त्याला प्रचंड अवगत आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करताना मजा येते. बरं, म्हणायला आम्ही खूप जुने मित्र आहोत पण आमचं काम एका पद्धतीचं नाही. म्हणजे मी एका वर्गात होतात तुम्ही? नाही, एका वर्गात नाही, एका बॅचला होतो. तो वेगळ्या कॉलेजचा, मी वेगळ्या कॉलेजचा. आम्ही तेव्हा स्पर्धेमध्ये रायवल होतो. म्हणजे सुबोध वेगळ्या कॉलेजचा, प्रवीण वेगळ्या कॉलेजचा, मी वेगळ्या कॉलेजचा, पण स्पर्धेत एकात म्हणजे समोरासमोर एकांकिका एकमेकांच्या. तर तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. सो त्याची थॉट प्रोसेस प्रवीणची मला माहिती आहे, एकांकिकांपासूनची मला माहिती आहे. मला मजा यासाठी आली की त्याची थॉट प्रोसेस आणि माझी थॉट प्रोसेस या दोन वेगळ्या वाटेवरच्या आहेत, पण इथे ते एकत्र आणताना आम्हाला दोघांना इतकी मजा आली, प्रचंड मजा आली. आणि त्याचं रिफ्लेक्शन मला असं वाटतं पडद्यावरती दिसलं पहिल्या भागात, याही भागात ते दिसेल. प्रवीणनी स्वतः अत्यंत दुप्पट जबाबदारीने भाग 2 लिहिला आहे आणि दुप्पट स्केलनी त्यांनी दिघेसाहेबांना आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यामुळे माझ्यावरची जबाबदारीसुद्धा दुप्पट होती, कारण ज्या पद्धतीने लोकांनी पहिल्या भागावर प्रेम केलं ते टिकवून ठेवणं, रादर ते वाढवणं, हे माझं काम आहे. आता पिक्चर रिलीज झाल्यानंतरच कळेल की काय मी त्यात यशस्वी झालोय का नाही झालो. निश्चित ह्या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीचा तुझा लुक किंवा ज्या पद्धतीने हातात जखम झाल्यानंतरही मला भगवा, मला लाल आहे, मला हे भगवा आहे असं जे वाटत होतं, ह्या ज्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या काळजात रुतून बसणाऱ्या आहेत. 100% न्याय ह्याच्यासाठी प्रिय असणं किंवा त्या सगळ्या गोष्टींचा एक आलेख आहे. पण बिंग प्रसाद ओक ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकीकडे तू ऋषितुल्य व्यक्तिमत्व डॉक्टर श्रीराम लागून सारख्यांबरोबर काम केलं, ज्यांचा एक वेगळा म्हणजे प्रत्येक आपल्या आयुष्याच्या टप्प्यावर लोक आपल्या आयुष्यात येत जातात आणि त्याचा प्रभाव असतो. बरोबर. आणि अशा वेळेला ज्या माणसाला पाहिलं नाहीये पण त्याला साकारायचंय,
ह्या दोन गोष्टींमध्ये एक ऍक्टरची होणारी नेमकी घुसमट काय असते? मला असं वाटतं त्याही दृष्टीने मी भयंकर नशिबान आहे. मी फक्त डॉक्टरच नाही, डॉक्टर लागू, निळू फुले, राजा गोसावी सगळ्या दिग्गजांबरोबर मी काम केलं आहे. विक्रम काका, अशोक मामा, लक्षा मामा सगळ्यांबरोबर मी काम केलं आहे. सो या प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी 100% शिकत गेलो मी, 100%. पण जास्त माझ्यावरती इम्पॅक्ट आहे तो अर्थात निळूभाऊंचा आहे आणि अशोक मामांचा आहे. की हे असे अभिनेते आहेत की जे त्या क्षणावरती विश्वास ठेवतात. जसं डॉक्टर लागून एक अभ्यास करण्याची पद्धत आहे. हां, लिहून काढणार त्याचं काय, ही मुवमेंट्स कशी आहे, मग इथून इथे जायचं आहे, मग ते सगळे ड्रॉइंग्स वगैरे काढणार स्क्रिप्टवर, अशी वेगळी पद्धत डॉक्टर लागूंची. निळूभाऊंची एक्झॅक्टली उलटी. काहीच त्याच्यावर काय नाही, नुसतं वाचणार, विचार करणार, उभा राहणार आणि टेक देणार. सो माझा स्फूर्तपणा जो आहे, माझं झुकतं माप या बाजूला आहे, निळूभाऊंच्या बाजूला आहे. कारण मी त्या पद्धतीच्या ॲक्टिंग स्टाईलवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. आता जेव्हा दिघे साहेबांबद्दल बोलायचं झालं तर ते व्यक्तिमत्व सुद्धा अत्यंत उत्स्फूर्त जगणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्या क्षणी जर एखादा कार्यकर्ता समोर आला आणि त्याच्याकडनं चूक झाली, मग तो नगरसेवक असेल ना, तो कोणी असेल, त्याला चापकानी मारणारे पण दिघे साहेबच आहेत. धर्म उचलिले शस्त्र वाहिले प्राण जनतेचा धर्मवीर असा धर्मवीर. किंवा त्याच एखादा लहान मुलगा समोर आला तर हातातलं महत्त्वाचं काम टाकून त्याला चॉकलेट देणारे पण दिघे साहेबच आहेत. किंवा एखाद्या आईवडिलांचा टाहो जेव्हा ते ऐकतात, त्यांच्या मुलीबद्दल काय झालंय हे जेव्हा ते ऐकतात, पहिल्या भागात तो सीन आहे, त्याच्यानंतर आगीसारखे तळपणारे पण दिघे साहेबच आहेत. आणि प्राण्यांवरती प्रेम करणारे पण दिघे साहेबच आहेत. सो तो क्षण 100% जगणारा तो माणूस होता, जेवढं मी अभ्यास केलाय. सो मला असं वाटलं की ही लाईन कुठेतरी मॅच होतीये. सो आपण पण आत्ता काम करत असताना दिघे साहेबांचं काम म्हणून कुठलाही विचार नको करूया. मी कसा दिसेन याच्यामध्ये विद्याधर भट्टे आमचे मेकअप आर्टिस्ट 100% यशस्वी झालेत. लोकांना लूक प्रचंड आवडला आहे. आता मला त्या कॅरेक्टरचा सोल पकडायचा आहे, मला त्या कॅरेक्टरचे डोळे पकडायचे आहेत. सो मी असंख्य त्यांचे फोटोज बघितले, व्हिडिओज बघितले, आणि मला असं लक्षात आलं की हा माणूस सोल टू सोल कनेक्ट होणारा माणूस होता. त्याच्याशिवाय इतके लाखो करोडो अनुयायी असू शकत नाहीत. कुठेतरी पटकन कनेक्ट व्हायचा दिघे साहेबांशी लोकांचा. सो तो कनेक्ट होण्यासाठी काय करायला लागेल, ते भाव डोळ्यात आणण्यासाठी काय करायला लागेल, ह्याचा मी अभिनेता म्हणून विचार केला. पण तो सुद्धा असा कागदोपत्री नाही, कुठे लिहून किंवा असं नाही, सगळं प्रॅक्टिकल. की आम्ही म्हणजे त्या कुत्र्यांबरोबर बसलो तो कसं बसेन हे मी प्रवीणने आम्ही करून बघितलंय. हां. किंवा आमचे ठाण्यातले पत्रकार मित्र आहेत राहुल लोंढे म्हणून, जे अनेक वर्ष साहेबांबरोबर राहिलेत, किंवा सचिन जोशी आहेत जे साहेबांबरोबर अनेक वर्ष राहिलेत. या अशा अनेक लोकांनी मला साहेब कसं चालायचे, कसं बोलायचे, कुठे पॉज घ्यायचे, चिडले की काय करायचे मॅनरिझम. म्हणजे हातातली अंगठी जर फिरायला लागली तर समजायचं की तळपायची आग मस्तकाला गेलेली, आता फाटकन फटका पडणार कोणाला. तर हे जे बारकावे आहेत हे मला वेगवेगळ्या लोकांकडनं कळले. मग ते पेरत मी एक व्यक्तिरेखा उभी करत गेलो. ती प्रवीणला दाखवली की इथे असं करूया का, तिथे असं करूया का, किंवा राग आला की बोलताना जे अडखळणं होतं ते. तर असं सगळं करत ती डेव्हलप करत गेलो आणि मग ती पडद्यावरती लोकांना दिसली. पण पुन्हा एकदा याचं सगळं श्रेय ज्या लोकांनी मला त्यांचं कॅरेक्टर समजवून सांगण्यासाठी मदत केली त्यांना आणि प्रवीणला 100%. कारण मी त्यांना पाहिलंच नव्हतं. मी या लोकांवरती आंधळा विश्वास ठेवला की हे मला सांगतायत, इतकी वर्ष ते साहेबांबरोबर आहेत तर ते खोटं का सांगतील किंवा ते चुकीचं का सांगतील. त्यांनी इतकी वर्ष पाहिलंय साहेबांना आणि ते सांगतायत तर माझ्या भल्यासाठीच सांगतायत की त्यांचे दिघे साहेब जसे त्यांच्या मनात होते तसे उतरावे म्हणूनच सांगतायत. सो मी त्यांच्यावरती आंधळा विश्वास ठेवला आणि मग त्या सगळ्या मॅनरिझम पकडत ते कॅरेक्टर उभं केलं. पहिल्या भागामध्ये इतकं सगळं दाखवल्यानंतर आता दुसऱ्या भागात काय, हा खरं तर प्रश्न आहे. कारण जिथे हिंदुत्वाचा मुद्दा येतो किंवा
भगव्याचा मुद्दा येतो, काही राजकीय स्टेटमेंट्स वेगळ्या अर्थाने त्याला कनोटेशन्स असणारी येतात. अशा वेळेला दुसरा भाग ह्याचा USP आणि बिंग अन ऍक्टर म्हणून तुला अशा पद्धतीने मला अजून पुढचा प्रश्न पडलाय, तुझ्या पुढचा प्रश्न पडलाय की आता तिसऱ्या भागात प्रवीण काय दाखवेल. कारण मी मंगेश, प्रवीण, क्षितिज दाते, सगळे जे काम करणारे मुख्य मंडळी आहेत, आम्ही जेव्हा बसतो सिटिंगला किंवा नरेशन्सला प्रवीणच्या, तर नाही हा नको सीन आत्ता, हा बाजूला ठेवूया कारण पिक्चर मोठा होईल, नाही ही घटना नको आत्ता, ही बाजूला ठेवूया पिक्चर मोठा होईल, असं करत करत इतकं काही बाजूला ठेवलंय आम्ही अजूनही, जे पहिल्या भागात पण नाहीये, जे दुसऱ्या भागात पण नाहीये, किंवा कदाचित काही वेळेला ते शूट करून कापायला लागलं कारण ड्युरेशन खूप मोठं होत आहे सिनेमाचं म्हणून. त्यामुळे मला तर उलटा प्रश्न आहे की आता तिसऱ्या भागात काय काय दाखवेल तो. इतकं काम आहे दिघे साहेबांचं, इतकं प्रचंड काम आहे की प्रवीण जसं म्हणतो ते मला वाक्य फार आवडतं आणि मला पटतं सुद्धा, की रोजचा दिवस त्या माणसाचा हा एक सिनेमा होता आणि इतकी वर्ष तो माणूस जगलाय, तर 2 भागात 3 भागात त्याचं काम कसं संपेल. त्यामुळे आणि इतके किस्से आहेत, इतक्या घटना आहेत, इतकं काम आहे की थक्क व्हायला होतं. साहेबांचा विषय जर निघाला, स्वतः शिंदे साहेब माननीय आपले मुख्यमंत्री इतकं बोलतात भरभरून जेव्हा दिघे साहेबांचा विषय निघतो तेव्हा, किंवा कोणीही त्यांच्या बरोबर जे राहिलेले आहेत. त्यामुळे इतकं अजून बाकी आहे दाखवायचं. त्यामुळे मला तुझ्या पुढचा प्रश्न पडला की आता भाग 3 मध्ये काय. या सगळ्यात म्हणजे आयुष्याच्या एका टप्प्यावर, म्हणजे मला अजूनही आठवतं आपण पहिल्यांदा 2000 साली तुझी ATVची सिरियल तोडी कटलरीला सुरू होती, तिथे आपण भेटलेलो. तिथपासून म्हणजे एडिट स्टुडिओमध्ये राहण्या वगैरे असे जे दिवस होते, तिथपासून आज ह्या टप्प्यावर येताना यशाचा एक माइलस्टोन घातलेला आणि त्या सगळ्या भोवती लोक येऊन थांबलेली दिसतात आणि त्यांना हे यश दिसतं. पण असा प्रसाद हो जो आयुष्यातले अनेक टक्के टोणपे खात इथपर्यंत पोहोचलाय, त्याच्या आयुष्याची धारणा काय आणि काय ये क्या वजूद है की ज्या पद्धतीने तू घडलायस आणि कोणत्या मुशीतून तू तयार झालायस की ज्या पद्धतीने दिघे साहेब साकारताना ह्या सगळ्या गोष्टीचं संचित उभं राहतं. मी मागच्या भाग 1च्या माझ्या लुक लॉन्चच्या वेळेला एक वाक्य बोललो होतो की हा काय माणूस असेल, काय जादू असेल या माणसाची, की जिवंतपणे तो माणसांना मदत करत होताच, माणसांचं भलं करत होताच, पण तो नसताना, तो माणूस गेल्यानंतर सुद्धा तो माझ्यासारख्या एका नटाचं भलं करून जातोय, ज्याच्याबद्दल अनेकांना असं वाटतं की याला काहीतरी ड्यू आहे, याचं काहीतरी ड्यू आहे. ते ड्यू लेट आलं, थोडं 95-96व्या चित्रपटाला आलं, पण ते आलं ते असं दणक्यात आलं आणि ते यांच्या आशीर्वादामुळे आलं अर्थातच. सो मला असं वाटतं की या क्षणाची मी वाट बघत होतोच की आपल्या नावावर एक सोलो चित्रपट असावा, तो सुपरहिट असावा. कुठलाही नट वाट बघतो, जसं मीही बघत होतो, त्यात काही गैर नाही. ते घडत नव्हतं समहाव, पण त्याच्यामुळे मी कुठे हरलो नाही किंवा कुठे खचलो नाही किंवा कुठे मागे नाही गेलो. परत मी काम करत राहिलो, जे येईल ते काम प्रामाणिकपणे करत राहिलो. म्हणजे कित्येक नट्या त्यांनी केलेल्या वाईट चित्रपटाबद्दल विचित्र बोलतात किंवा त्याची थट्टा करतात. मला तसं नाही वाटत. मला असं काय वाटतं की कुठलाही निर्माता, कुठलाही दिग्दर्शक ठरवून वाईट चित्रपट नाही करत. की चला आता एक घाणेरडा सिनेमा करू, असं आज त्याचे पैसे लागलेत, तो कशाला वाईट सिनेमा करेल. किंवा त्या दिग्दर्शकाला असं वाटत असणार एक दिवशी आपण मुकुलानंद होऊ, म्हणजे वॉट एव्हर त्याचा जो कोणी आयडॉल असेल तो, तसं कोणी ठरवून वाईट चित्रपट करत नाही. त्यावेळेची परिस्थिती वाईट असते, त्या माणसाची, त्या सिनेमाची, त्याचं काहीतरी कुठेतरी गणतं आणि तो सिनेमा गणतो. पण तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या सिनेमानी माझी 2 मुलं जेवली आहेत. त्या सिनेमाच्या जे पैसे मी जे काही घेतले असेल त्याच्यावर माझी मुलं मोठी झाली आहेत, त्याच्यावर मी माझ्या घराचं भाडं भरलं आहे, त्याच्यावर मी माझ्या बायकोला काहीतरी दागिना दिला आहे, त्याच्यावर मी माझ्या बँकेचे हप्ते भरलेत. सो त्याची थट्टा करता कामा आहे. सो मी अशी कुठल्या प्रोजेक्टची माझ्या थट्टा नाही केली, बरे तो यशस्वी नसेल झाला यशस्वी. सो मला असं वाटतं की या इमोशन्स प्रत्येकाने शाबूत ठेवल्या पाहिजेत, जपल्या पाहिजेत, की प्रत्येक प्रोजेक्ट तुम्हाला काही ना काहीतरी देतं. भले तुम्हाला पैसे देतील तुमच्या मनासारखे, किंवा तुम्हाला हवं तसं यश देईल, किंवा तुमच्या मनाला हवं तसं समाधान देईल ॲक्टर म्हणून. भले पैसे नाही मिळाले, सिनेमा नाही चालला, पण मी एक वेगळी कलाकृती केली याचं मला समाधान मिळालं.
सो मी प्रत्येक कामामधनं काही ना काहीतरी शोधत राहिलो की या कामातून मला काय मिळालं, हे मिळालं. ओके, माझ्या मनाशी मी प्रामाणिक आहे, मला काय मिळालं ते मला लोकांना नाही दाखवायचं. असं आणि हे मी शिकलो कोणाकडून? हे मी भाऊंच्या बोलण्यातून शिकलो, किंवा रादर हे मी डॉक्टरांच्या वागण्यातून शिकलो की एक माणूस डॉक्टर लागू ते कधीच सुपरस्टार होते, केव्हाच आहेत. म्हणजे ते नव्या मुलांबरोबर नाटकात काम करतायत आणि मग ते निर्मात्याला असं म्हणतायत की नाही दौरा आहे तर मग माझी वेगळी गाडी आणि मग माझं त्याचं पेट्रोल डिझेलचा खर्च कशाला, मी नाटकाच्या गाडीतूनच येतो. आणि मग भाऊ पण नाटकाच्या गाडीतूनच येत आहेत, सेम तत्वानी. आणि मग आम्ही बघतोय की प्रयोग संपल्यानंतर जे मानधनाचं पाकिट आहे ते प्रयोग संपल्या क्षणी दोघंही बॅकस्टेजवाल्यांच्या हातात देत आहेत, एक पैसा त्यातनं स्वतः घेत नाही. सो हे कुठेतरी नकळत होणारे संस्कार आहेत. किंवा आता भाऊंचा बायोपिक करताना अनेक अचंबित करणाऱ्या घटना ऐकल्या, प्रसंग ऐकले की कित्येकदा जमिनीवर झोपलेले भाऊ, कारण त्या सिनेमातल्या नट्यांनी किंवा नटांनी, जो तेव्हाचा सो कॉल्ड सुपरस्टार होता, त्यांनी काहीतरी तमाशे केले की मला हीच रूम पाहिजे, मला तीच रूम पाहिजे. तर मग निळूभाऊंनी पडती बाजू घेऊन जी साधी रूम आहे त्यात झोपले. मग त्यातही कशाला या बेडवर अजून दोघं जण झोपतील म्हणून मग मी जमिनीवर सतंजी टाकून झोपलो. ही माणसं जर का या लेवलला वागू शकतात तर मी कोण आहे यार? मी 0.5% पण नाही आहे यांच्या दृष्टीने. सो हे संस्कार आहेत. हां, हे नकळत कुठेतरी जडणघडण तशी होत गेली. किंवा अशोक मामा असतील, किंवा म्हणजे आता भस्मसारखा चित्रपट, एवढा मेकअप आणि हे करून, मग जर का अशोक मामांनी हुकाचू तेव्हा केलं नाही, सुपरस्टार एकेकाचा. किंवा आखरी रस्ताचा मी किस्सा ऐकला होता की बच्चन साहेबांना व्हॅनिटी पण नव्हती तरी ते रस्त्यात तसे बसले होते त्या गेटअपमध्ये. किंवा आता रजनीकांत साहेब ज्या पद्धतीने. करेक्ट. तर मग मला दिघे साहेबांचा गेटअप करताना मला एवढी दाढी लावायला लागते, मला मिशी लावायला लागते, मला डेंचर लावायला लागतंय आणि मला दिवसभर वीग लावायला लागतोय. तर मग त्याचा मी बाऊ नाही करता का? मग तुला काहीतरी हवं आहे ना, मग तुला काहीतरी मोजावी लागेल. आणि ते मोजण्याची किंमत जर एवढी मोठी मिळणार असेल, या माणसाचा रोल करण्याची संधी मिळणं, तर मग मी नशीबवान आहे यार. तर तू जी म्हणतोस, जी मूस जी तयार झाली ती या मुशीत मी तयार झालो लहानपणापासून. की महत्त्वाचं काय आहे, त्या कलेप्रती आपलं असलेलं योगदान, त्याच्याप्रती असलेली आपली निष्ठा, तो जो नटराज आपण म्हणतो, ज्याच्या पाया आपण पडतो, त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी ते नाटक आहे. अशा वेगवेगळ्या अभिनेत्यांच्या सोबत राहून त्यांचे संस्कार होत गेले, जडणघडण तशी होत गेली. लिखित असा माझा कोणी गुरु नाही किंवा गॉडफादर नाही, पण एकलव्यासारखं म्हणाल असतं मी तर निळू फुले माझे गुरु आहेत, विक्रम गोखले माझे गुरु आहेत, अशोक सराफ माझे गुरु आहेत, 100% आहेत. या माणसांनी मला प्रत्येक क्षणी काही ना काहीतरी शिकवलं आणि ते मी पाळत आलो आजपर्यंत. मला असं वाटतं त्याचं हे सगळं सार असावं. निश्चित. या सगळ्यामध्ये सगळ्यात बेस्ट क्रिटिक तुझा कोण आहे? मंजू आहे? मंजू 100% मंजू आहे. कारण ऑलवेज म्हणजे ती नाही, हे नाही आवडलं मला, हे नव्हतं करायला पाहिजेस तू, असंही म्हणते स्पष्ट. किंवा फार मस्त किस्सा आहे, धर्मवीर भाग 1चा प्रीमियर चालू होता आणि सगळी मोठी माणसं होती ठाण्यात विवियानाला. माझ्याच बाजूला स्वतः शिंदेसाहेब होते, बरेच मोठी माणसं होती. आणि इंटरव्हल झाल्या मी मंजूकडे आशेने बघत होतो की आत्ताही काहीतरी बोलेल. तर त्यावरती म्हणली, थांब तू असं बघू नकोस, माझा पिक्चर संपायचा आहे अजून, अर्ध्या भागात मी कसं सांगू तुला, थांब जरा थांब. तर मी म्हटलं बरं ओके. आणि पिक्चर संपल्यानंतर मी परत तिच्याकडे तसंच पाहायला लागलो. तर त्यावरती म्हटली, आत्ता गर्दी आहे, तू जरा लोकांशी बोल, आपण घरी जाऊन बोलूया. अरे माझं पाल्पिटेशन वाढायला लागलं की काय म्हणजे, बरं लोक येऊन दना मिठ्या मारतायत, मला उचलतायत, म्हणजे लोकांना प्रचंड तो चित्रपट आवडला आहे, माझं काम आवडलं हे मी अनुभवतोय. पण जिच्या प्रतिक्रियेसाठी मी असोसलो ती काही बोलतच नाही आहे. तर तो अख्खा दिवस संपला आणि मी घरी गेलो आणि मी मंजूला म्हणलं, अरे बोल यार, आता तर बोल, कसा वाटला तुला? तर ती म्हणली की नाही, अप्रतिमच काम केलंस तू, पण मीच जर हे तुला तिथे सांगितलं असतं तर तुला त्या लोकांच्या प्रतिक्रिया थोड्या कमी वाटल्या असत्या, वेरॅज त्यांच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत, माझी तुला घरी आल्यानंतर मिळणारच आहे.
आणि ते म्हटले की मी पण ते सगळं ऑब्झर्व करत होते की काय कसं लोक तुला रिसिव्ह करतायत, कशा पद्धतीने लोक तुझ्याशी बोलतायत. आणि मग घरी नंतर म्हटली ना मस्तच काम केलंस तू, अप्रतिम काम केलंस, पण लक्षात ठेव आता की आता तू एक बेंचमार्क सेट केलायस, आता तुला त्याच्या खाली येता येणार नाही, आता तुला त्याच्या वरच काम करत राहायला खरंय, पाहिजे. सो हे एक प्रकारचं क्रिटिसिझमच आहे असं मला वाटतं. आणि ते म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी नाही, निंदक घरातच असावा. त्यामुळे ती घरातच आहे माझ्या. पण पुण्यातून मुंबईत येणं, इथल्या एडिट स्टुडिओपासून ते अनेक तशा अर्थानं घरासाठीच्या असणाऱ्या चक्रा होत्या, बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या, भाडं, EMI, असं आत्ता एक स्वतःचं हक्काचं अंधेरीत तू आलेला आहेस. तर ह्या सगळ्या प्रवासाबद्दल सांगत असताना एक स्वप्नपूर्ती आहे. त्या सगळ्या गोष्टींचा योग हा तशा अर्थानं धर्मवीर नंतर आला. कशा अर्थानं या सगळ्याकडे पाहतोस आणि आयुष्यातला तुझा मैलाचा दगड म्हणून आणि आता दुसरा मैलाचा दगड ठरवून? नाही, आनंद वाटतो. म्हणजे मागे वळून पाहताना समाधान वाटतं, आनंद वाटतो, तृप्ती वाटते डेफिनेटली. पण जे म्हणजे गंमत अशी आहे की 97-98 साली लग्न करून जेव्हा मी मंजूला पहिल्यांदा मुंबईत घेऊन आलो, तर मुंबईत तेव्हा त्या हिरव्या पट्ट्याच्या एशियाड असायच्या, त्यातनं मी तिला घेऊन आलो आणि दादरला उतरलो. दादर TTला एशियाडचा स्टँड होता. तर तिथे उतरल्या ते असं म्हणाले कुठे जायचं आपण आता, अंधेरीला का. इतकं तिला ते अंधेरीचं फॅसिनेशन होतं. किंवा लोखंडवाला, जुहू, हे ते सगळं ऐकलेलं आहे ना. तेव्हा आपण फिल्मफेअरमध्ये वाचायचो, माधुरी दीक्षित तिकडे राहते, हा लोखंडवालात राहतो, हा जुहूत राहतो. तो त्या जुहूचं, त्या लोखंडवालाचं फॅसिनेशन होतं भयंकर. आणि ते अंधेरीत आहे म्हणून ती म्हणले कुठे जातोय आपण, अंधेरीला का. म्हटलं नाही, आपण बोरिवलीला जातोय. मग बोरिवलीतनं कांदिवलीमध्ये 23 वर्ष. आणि मग प्रत्येक वर्ष 2 वर्ष असा विषय व्हायचा की अंधेरीत घर कधी घेणार, अंधेरीत घर. मग हळूहळू जसं त्या घरातनं काय मोकळा श्वास घ्यायला लागलो, थोडासा बाहेर पडायला लागलो, तसतशी थोडी अमाऊंट बाजूला आम्ही ठेवत आलो, सगळ्या मुलांचं शिक्षण वगैरे सांभाळून. कारण तिचं स्वप्न होतं तर ते पूर्ण करायचं होतंच, प्रश्नच नाही. आणि मग ते मागच्या वर्षी येण्याचं कारण मागच्या वर्षी आमच्या लग्नाला 25 वर्ष झाली. आणि म्हटलं की आता यावर्षी जर हे गिफ्ट नाही द्यायचं तर मग परत कधी देणार. पण गंमत अशी की ते तिचं स्वप्न होतं आणि ते तिला हवं तसं घर मिळणं, ते मिळणं आम्हाला त्याच वेळेत आणि ते पूर्ण होणं, या सगळ्यासाठी मला असं वाटतं की या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. डॉक्टर लागूंचे आशीर्वाद आहेत, निळूभाऊंचे आशीर्वाद आहेत, राजा गोसावींचे आहेत, अशोक सराफांचे आहेत, लक्ष्मीकांत बेर्डेंचे असतील आणि अर्थातच आता दिघे साहेबांचे. या सगळ्यांच्या आशीर्वादाची ती पुण्याई आहे असं मला डेफिनेटली वाटतं. म्हणजे विषय निघाला म्हणून सांगतो, असं काही कुठे कुणाला हे नाही करायचं मला. पण लोकांना असं वाटतं की असंच मिळालं याला घर, तर ते तसं मिळालं नाही. ते भयंकर रक्ताचं पाणी करून खस्ता खाऊन ते झालेलं आहे घर. ते असंच कुणी दिलेलं नाही किंवा शासकीय कोट्यातनं वगैरे मिळालेलं असं बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. तर तसं काही झालेलं नाही. ते स्वतःच्या हक्कानी कुणाचंही लांगुलचालन न करता मिळवलेलं घर आहे. निश्चित. ह्या सगळ्यामध्ये तुझ्यातला दिग्दर्शक हा ह्या सगळ्या ज्यावेळेला अभिनयाच्या असाइनमेंट्स असतात त्यावेळेला नेमका थर्ड पर्स्पेक्टिव्हने कशा अर्थानं बघत असतो आणि त्यावेळेला नेमकं तू स्वतःला रोखून धरणं आणि हा अंतर्गत स्ट्रगल कशा अर्थानं चालतो, द्वंद्वच आहे. एक तर मी बंद केलेला असतो माझ्यातला दिग्दर्शक, तो उघडतो अशा वेळेला जेव्हा चित्रपट संपलाय. जसं मी म्हटलं की पहिला भाग संपलाय, त्याचं सगळं ते पर्व संपलंय, आता दुसरं पर्व सुरू होत आहे भाग 2च्या निमित्ताने. मग मला पाहिलं पाहिजे की मी काय चुका केल्या. पण त्याही माझ्यातला ॲक्टर मला आगाऊपणा करू देत नाही. तो म्हणतो की तू डिरेक्टर नाही आहेस या चित्रपटाचा, प्रवीण आहे, सो त्याची परवानगी घेणं हे तुझं काम आहे. मग ज्या काही मला चुका वाटल्या त्याशी डिस्कस करून किंवा सेटवर जेव्हा, अर्थात प्रवीणसारखा इतका मातब्बर दिग्दर्शक त्याला मी काय सजेशन देणार किंवा. पण मी जेव्हा ॲक्टर म्हणून काम करत असतो तेव्हा मी कधीही दिग्दर्शकाच्या कामात इंटरफिअर करत नाही, नेव्हर. रादर मी प्रत्येक दिग्दर्शकाकडनं काहीतरी शिकत होतो. जसं मी कुठल्या तरी इंटरव्ह्यूत सांगितलं आहे, मला आठवत नाही, की प्रवीण चित्रपटाचं शूटिंग करत असताना प्रमोशनचा पण विचार करत असतो. हा गुण मला इतका आवडला त्याच्यातला की तो म्हणतो की हा सीन शूट केला आहे, पण हा जेव्हा आपण प्रोमो कापू किंवा रील्स जे होतील
तर त्याच्यासाठी आत्ता एक वेगळं वाक्य शूट करून दे. तुझ्याकडे फिल्म कॅमेरा आहे ना, मग कशाला तू नंतर मोबाईलवर शूट करून लो रेजवर दाखवशील. सो त्याचा चित्रपट तो चालू सुरूच असताना असतो. प्रमोशनल थॉट्स पण त्याचे चालू असतात की कसं प्रमोशन करायचं आहे या चित्रपटाचं, त्याकरता पुढे जाऊन काय काय लागणार आहे. हा मला फार इंटरेस्टिंग गुण वाटला त्याच्यातला, आणि तो मी आता पुढे चोरणार आहे. पण ह्या सगळ्यामधला ज्या वेळेला प्रसाद ओक उभा राहतो, आयुष्यातली काय गोष्ट अशी आहे की जी फायटिंग स्पिरिट, कारण मला जे बघतोय मी आजपर्यंत आयुष्यातल्या अनेक टप्प्यांवर तू वेगवेगळ्या, म्हणजे टेलिव्हिजनचा खलनायक पासून ते वेगवेगळ्या टप्प्यात आपण भेटलेलो आहोत इतक्या वर्षांच्या काळात. साधारण एक 24 वर्षाच्या माझ्या आयुष्याच्या काळात तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यात. Yes. अशा वेळेला स्थित्यंतरं खूप महत्वाची आहेत. आणि असं काय आयुष्याचं तत्वज्ञान म्हणू शकशील की ह्या गोष्टीने किंवा ह्या जगण्याच्या हे भान ठेवलं त्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो. म्हणजे लोकसंग्रह हा तुझा सगळ्यात मोठा आहे, कारण ते डॉट्स तू कनेक्ट करून ठेवले आणि ते ठिपक्यांची रांगोळी झाली. वा. मला आमचे अजून एक गुरु, मित्र खरं तर, पण गुरुस्थानी असलेले मोहन जोशी. मोहन जोशींनी मला एकदा असं सांगितलं होतं की वर्सटाईल ॲक्टर, अप्रतिम, मस्त. लक्षात घ्या ओक साहेब, तुम्ही विलन कराल, हिरो कराल, गेस्ट अपीअरन्स कराल, सगळं वैविध्य तुम्ही दाखवाल पहिल्या 10 चित्रपटात. पुढे पुढे काय तुम्ही म्हटलं म्हणजे? ते म्हटले की तू किती व्हर्सटाईल आहेस याच्यापेक्षा तुला कुठला डिरेक्टर आणि कुठला प्रोड्युसर रिपीट करतो याच्यावर तुझं यश अवलंबून आहे. केवढं मोठं वाक्य आहे. अरे, या अँगलने मी कधी विचारच केला नव्हता. मी तोपर्यंत विचार करत होतो अरे मी व्हरायटी देतोय, अरे नाही, तू व्हरायटी देतोयस ओके, ज्याला देतोयस त्याला ती हवी आहे का, किंवा त्याला अजून वेगळ्या पद्धतीने तुला कास्ट करावंसं वाटतंय का? म्हणजे जसं टेलिव्हिजनच्या बाबतीत मी म्हणेन मंदार, प्रत्येक वेळेला तुम्हाला वेगळं काहीतरी देत आला. किंवा चित्रपटामध्ये विजू माने असेल, तानाजी घाटगे असेल, आता प्रवीण आहे की देऊळबंधूने त्याने मला वेगळ्या पद्धतीने वापरलं. आता धर्मवीरमध्ये आता अजून एक वेगळा चित्रपट तो माझ्यासाठी करेल. सो कुठला दिग्दर्शक तुला रिपीट करतोय, किंवा आणि कुठला, जसं मंगेश देसाईला जर असं वाटलं असतं नको, प्रसादने खूप त्रास दिलाय, आपण धर्मवीर 2 नकोच करूया, तर काय काय झालं असतं म्हणजे. पण आज मंगेश सारखा अनकॉम्प्रोमाइज्ड सिनेमा निर्माण करणारा निर्माता मला पुन्हा चान्स देतोय, प्रवीण मला पुन्हा चान्स देतोय. सो जे मला शिकवलं त्या वाटेवर माझी पावलं पडतायत असं दिसतंय आत्ता तरी. किंवा विक्रम काकांनी मला एकदा सांगितलं होतं की समजा एखाद्या क्षणी तुझ्या बायकोनी किंवा तुझ्या मुलांनी तुझ्याकडे काहीतरी मागितलं आणि ते देण्याची तुझी त्या क्षणी कॅपॅसिटी नसेल तर तुला वाईट वाटतं? म्हटलं हो ऑफकोर्स वाटतं वाईट. आणि मग काय नाही, मग ते वाईट वाटणं बंद होईपर्यंत आणि त्यांच्या डिमांड कंप्लीट करेपर्यंत तुला काम करायचं आहे. तुझ्या बायकोला एखादी वस्तू हवी ना, ती तुला तेव्हा आणून देणं तुझी परिस्थिती नाही आहे. पण मग अशी परिस्थिती निर्माण कर की तिने जे मागितलंय ते तिला दिलंस तू. तुझ्या मुलांनी जे मागितलं ते त्यांना दिलंस आणून. तुलाच समाधान वाटेल की आपण आपला प्रवास कुणाची तरी इच्छापूर्ती करण्याच्या दिशेने आहे. सो मला असं वाटतं की जे काम तुम्ही कराल ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. तुमचे थॉट्स क्लिअर पाहिजेत. माझ्यामध्ये 3 कॅटेगरीमध्ये मी कामं जज करतो. की समजा अमित भंडारी म्हणाला की एक प्रोजेक्ट करायचं आहे, तर मी म्हणेन की हां ओके अमित, चल तू मित्र आहेस ना, ओके. पण तू म्हटलंस की नाही वाच, प्रोजेक्ट वाच. तर मी म्हणलो की हा वाचलं, अल्टिमेट आहे, चल करूया. मग तू म्हणशील नाही नको, प्रोड्युसरशी बोलून घे व्यवहारच. तर माझं म्हणणं काय, एक तर तुम्हाला त्या प्रोजेक्टमधनं तुमच्या अपेक्षित इतके पैसे मिळाले पाहिजेत, किंवा कलाकार म्हणून तुम्ही तृप्त व्हायला पाहिजे, तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे, किंवा तुम्हाला जो माणूस जपावासा वाटतोय तो जपला गेला पाहिजे. या तिन्हीचं क्रायटेरिया किंवा परम्युटेशन कॉम्बिनेशन. बरोबर. माणूस पण मित्र आहे, पैसे पण उत्तम देतोय आणि कॅरेक्टर पण धमाल आहे.
कारण मला चंद्रमुखीच्या वेळेला ह्याचा साक्षात्कार आहे ना. येस, करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि त्या तिन्ही पातळ्यांपेक्षा माणूस म्हणून तू ज्या पद्धतीने आपल्या क्रिएटिव्ह गोष्टींसाठीच असणाऱ्या काही द्वंद्व होती, Right, काही right, गोष्टी होती, right, पण right. यू आर व्हेरी स्टिक टू अँड व्हेरी फर्म ऑन दॅट पर्टिक्युलर पॉईंट. सो जे मला असं वाटतं की जे करताय ते प्रामाणिकपणे करत राहिलं पाहिजे. कुठे ना कुठेतरी फळ मिळतंच, कधी लेट मिळतं. जिवंत उदाहरण आहे डोळ्यासमोर. थोडं लेट मिळतं, पण म्हणजे मिळतं हक्काचं ते आहे. असं मिळतं की छप्पर फाड. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि म्हणजे मला असं वाटतं की आभाळ कवेत घेत असताना पाय जमिनीवर रोवून ठेवण्याची जी अरे. ताकद आहे ना तुझ्यात वा. प्रसाद, तर ती खऱ्या अर्थानं हे तुझ्या आयुष्याचं संचित आहे असं मला वाटतं. खूप खूप आपलेपणाने आणि खूप मनापासून बोललास त्याबद्दल लेक्सअप तर्फे मनापूर्वक आभार. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू 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 सो मच. थँक्यू.